नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरतीच्या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1950, बी 1947, सी 1952, डी 1960। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1950। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। लखनौ पॅक्ट कधी झाला? ऑप्शन आहे ए 1916, बी 1919, सी 1920, डी 1930। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1916। लखनौ पॅक्ट हा 1916 साली झाला। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। फोर्स इक्वल टू क्वेश्चन मार्क। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मास इंटू ॲक्सेलरेशन। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन आहे ए थार, बी सहारा, सी गोबी, डी कालाहारी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थार। थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5। राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए 23 ते 24, बी 19 ते 22, सी 25 ते 28, डी 12 ते 18। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 23 ते 24। राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन हे 23 ते 24 या कलमात आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। इंडियन नॅशनल आर्मी कोणी स्थापन केली? ऑप्शन आहे ए सुभाषचंद्र बोस, बी गांधी, सी नेहरू, डी पटेल। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। DNA पूर्ण रूप काय आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्सीरिबोन्यूक्लिक ॲसिड। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? ऑप्शन आहे ए राजस्थान, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान। भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान इथे आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। फायनान्स कमिशन कोण स्थापन करतो? ऑप्शन आहे ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संसद, डी राज्यपाल। आणि उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती। फायनान्स कमिशन राष्ट्रपती स्थापन करतो। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। इल्बर्ट बिल कधी सादर झाले? ऑप्शन आहे ए 1883, बी 1905, सी 1919, डी 1857। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1883। इल्बर्ट बिल हे 1883 साली स्थापन झाले। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। pH व्हॅल्यू किती असेल तर पदार्थ अम्लीय असतो? ऑप्शन आहे ए <7, बी <7, सी =7, डी 10। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए <7। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12। भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? इथे सर्वात मोठी नदी मीन्स नदीची लांबी विचारलेली आहे। तर खाली ऑप्शन आहे ए गंगा, बी ब्रह्मपुत्रा, सी गोदावरी,
डी नर्मदा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. भारतातील सर्वात मोठी नदी लांबीने गंगा नदी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अटॉर्नी जनरल कोण नियुक्त करतो? ऑप्शन आहे ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संसद, डी न्यायालय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. अटॉर्नी जनरल राष्ट्रपती नियुक्त करतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. ऑगस्ट ऑफर कधी दिले जाते? ऑप्शन आहे ए 1940, बी 1935, सी 1942, डी 1919. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1940. ऑगस्ट ऑफर 1940 साली दिले गेले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. लाईट इयर म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए वेळ, बी अंतर, सी वेग, डी प्रकाश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अंतर. लाईट इयर म्हणजेच अंतर. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? ऑप्शन आहे ए टिहरी, बी कोयना, सी भाकरा, डी नागार्जुन. आणि उत्तर आहे ऑप्शन ए टिहरी. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प टिहरी प्रकल्प आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL कोण दाखल करू शकतो? ऑप्शन आहे ए कोणीही नागरिक, बी फक्त वकील, सी फक्त सरकार, डी न्यायालय. आणि उत्तर आहे ऑप्शन ए कोणीही नागरिक. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कोणताही नागरिक दाखल करू शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कॅबिनेट मिशन कधी भारतात आले? ऑप्शन आहे ए 1946, बी 1942, सी 1935, डी 1950. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1946. कॅबिनेट मिशन हे 1946 साली भारतात आले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. स्पीड इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डिस्टन्स ऑब्लिक टाईम. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात मोठा जंगल प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी छत्तीसगड, डी ओडिशा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. भारतातील सर्वात मोठा जंगल प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात आहे. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल CAG कोण नियुक्त करतो? ऑप्शन आहे ए संसद, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी सर्वोच्च न्यायालय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल राष्ट्रपती नियुक्त करतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. क्रिप्स मिशन कधी भारतात आले? ऑप्शन आहे ए 1942, बी 1940, सी 1930, डी 1950. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1942. क्रिप्स मिशन 1942 साली भारतात आले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भारताचे संविधान कधी लागू झाले? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 2 ऑक्टोबर 1949, डी 1 जानेवारी 1950. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी 1950. भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.
आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे ए 1757, बी 1761, सी 1771, डी 1781. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1761. पानिपतची तिसरी लढाई ही 1761 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शन आहे ए 8 मिनिटे 20 सेकंद, बी 10 मिनिटे, सी 5 मिनिटे, डी 12 मिनिटे. आणि उत्तर आहे ऑप्शन ए 8 मिनिटे 20 सेकंद. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.